जानेवारी 2022 मध्ये राज्य सरकारनं महाज्योतीच्या माध्यमातून हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी पायलट प्रशिक्षणाचा कोर्स सुरू केला। निवड प्रक्रियेतून 20 विद्यार्थ्यांची पायलट प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली। मात्र 3 वर्षांनंतर देखील प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी पायलट जे आहेत ते काही बनू शकले नाहीत। साम हेल्पलाईनने ही बातमी दाखवल्यानंतर आता महाज्योतीनं विद्यार्थ्यांना प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी दुसरा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे आणि यासाठी पायोनियर फ्लाइंग अकॅडमी या संस्थेची निवड करण्यात आली आहे। तर एअर इंडियाच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात यावं अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नागपूर म्हणजे जे त्या फ्लाइंग क्लबचे अध्यक्ष आहेत त्यांच्या उपस्थितीत त्याची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आता ठरलेलं आहे काही विद्यार्थी नागपूर फ्लाइंग क्लबमधून आणि काही पायनियर म्हणून दुसरी कंपनी आहे तिकडून आपलं 200 तास जे फ्लाइंग आवर्स त्यांना कंप्लीट करायचे आहेत त्याच्यासाठी त्यांना आम्ही ऑलरेडी जोडून दिलेलं आहे। ॲक्च्युली माझं 12वी नंतरचं हे होतं। 12वी नंतर मी एक्झाम दिली होती, नीटची एक्झाम दिली होती, त्यात मी पासही झाले, सर्व झालं होतं। पण कदाचित मला ही वाली फील्ड म्हणजे जास्त असं अट्रॅक्टिंग वाटली की कधी नाही आपण म्हणजे एक्सपेक्टही नाही करू शकत की इथे जाणं, कारण की खूप महागडे फीज वगैरे लागतात। पण ते जर गव्हर्नमेंट माझ्यासाठी प्रोव्हाइड करत होती तर मग मी ते त्या फील्डमध्ये का नाही म्हणून मी त्या फील्डमध्ये गेले। पण मग आता ते चुकीचा निर्णय वाटतो सर्वात